मुद्रा युवराजनी. मुद्रा युवराजनी. चला मातोश्री. किती दिवसांनी बाहेर पडलोय आम्ही. बदलल्यासारखं वाटतंय सगळं. मातोश्री, काहीही बदललेलं नाही. नाही कसं? गडावरचा वारा बदलला, माणसांच्या सेवकांच्या नजरा बदलल्या. आम्ही बाहेर येतोय म्हणतानाची लगबग बदलली. अदबशीरपणा कुठेतरी पोरका झाला का हो आम्हाला? नाही मातोश्री. सुनबाई, आमचं ऐका. आम्ही नाही येत, तुम्ही जा. मातोश्री, काय झालं? नका कोणता विचार आणू मला. चला. आमच्या हातून खरंच हे घडायला नको होतं. तुमच्या हातून काहीही घडलेलं नाही. तुम्हाला घाबरून त्या कारस्थानात तुम्हाला अडकवलंय एवढंच. नाही नाही, काही दोष आमचाही होताच की. मातोश्री, नका ते विषय घेऊ. आपण मंदिरात चाललोय ना, मग देवाधर्माबद्दलच बोलूया. महाराज गेले आणि गडावरच्या कारस्थानांचे डावपेच सांगू लागले. काय वाटलं असेल हो महाराजांना? म्हणूनच आमचं एक मन म्हणतं, पुतळाबाई साहेबांनी चोखाळलेली वाट आम्ही का नाही स्वीकारली? का नाही गेलो सती महाराजांच्या? मातोश्री, आपल्यात ती प्रथा नाही. नसेलही. गेलो असतो तर आमचा मान मराठा. तुम्ही तो विचार केलाही असणार, पण बाळराजेंची चिंता तुम्हाला तसं करून देणार नव्हती. बाळराजेंसाठीच तर आम्ही ती पुण्यवंत वाट सोडू. मातोश्री, जुने विषय नकोत आता. चला. झालं गेलं, गंगेला मिळालं असं समजून पुढे चालायचं. चला मातोश्री. आपण किती दिवसांनी असं सोबतीने जातोय ना मंदिरात. सगळ्याच वाटा हरवल्या होत्या, पण आज वाट सापडली आपण. तर सोयरा मातोश्रींच्या महालातला सेवक दिसतोय. हो. पुजारी, थोरल्या बाईसाहेब आणि युवराजनी दर्शनाला येणार आहे. आणि हा, त्यांच्या पूजेचा इंतजाम करा. जी. पुजारी बुवा, पुजारी बुवा, काय झालं? आपलं काय राहिलं का पंत? परत का आलात? हो, लघुरुद्र. हा, लघुरुद्र राहिलं ना आत्ता. वाटल्यास
अगोदर दक्षिणा देतो. दक्षिणा राहू द्याव पंत तुमच्याकडे, पण आपण लघुरुद्र नंतर करू. तुम्ही आता सोयरा मातोश्री येत आहे. सोयरा मातोश्री येत आहे. हो, तुम्ही या आता. मी ज्यावेळेस निरोप देईल तुम्हाला त्यावेळेस या. बर. युवराज, अनाजी पंतांच्या डोळ्यात कायमच विखार दिसतो. या काही नवीन नोंदी आहेत? कविराज, हल्ली तो विखार कमी झालाय असं नाही वाटत? कैदेमुळे, मानहानीमुळे असेल कदाचित, पण त्या दिवशी ज्या तडफेनं ते सदरेवरती आले त्यावरून त्यांची घुसमट लक्षात येते. ती घुसमट होती की महत्वाकांक्षा? दोन्हीही. कविराज, खरं तर अनाजी पंतांना आनंद वाटायला पाहिजे, समाधान वाटला पाहिजे की आम्ही त्यांना माफ केलं, मुक्त केलं. त्यांना आनंद वाटत असेल खरं तर आनंद वाटावा अशीच बाब आहे ही. एवढा मोठा गुन्हा करूनही आम्ही मोठ्या मनानं त्यांना माफ केलं ही त्यांच्या वैयक्तिक आनंदाचीच बाब. युवराज, मार्जरो लभतेन पंजर शुकालापेन कौतूहलम कस्तुरी हरिणस्य सौरभतया व्याघ्रो न संतुष्यती. पिंजऱ्यातल्या पोपटाच्या गोड बोलण्याचं मांजराला कौतुक वाटत नाही. कस्तुरी मृगाच्या सुगंधानं वाघाला आनंद होत नाही. त्याचप्रमाणे कटकारस्थान करणाऱ्या लोकांना राजानं माफी दिली तरी त्यांना आनंद होत नाही. ते आतून धुमसत असतात. कविराज, तुमच्या बोलण्यातलं तथ्य आम्ही नाकारू शकत नाही. युवराज, आपण त्यांना मुक्त केलंय, त्यांना काही काही जबाबदारी दिली तर? असं अनाजी पंत म्हणाले तुम्हाला? जी नाही. मग मोरो पंत, जनार्दन पंत? आम्हाला कोणी काहीही बोललं नाही. युवराज, वाडा आणि डोकं रिकाम असेल तर तिथे सैतानच येऊन राहतो. आणि या सैतानाच्या घराला चहाडीच्या पायऱ्या असतात, लोभाची दारं असतात, तुष्ट विचारांच्या भिंती असतात, तिरस्काराचं छप्पर असतं आणि याच्या चुलीत सुडाचा अग्नी सतत पेटत असतो. आणि अहंकाराच्या जात्यावर कायमच दुसऱ्याचा आनंद तळत असतात. कविराज, काय म्हणायचं काय तुम्हाला? युवराज, अनाजी पंत गप्प बसणाऱ्यातले नाही. ते काही ना काहीतरी उचापती करणारच. शक्यता नाकारता येत नाही, पण ठेवू, लक्ष ठेवू आपण त्यांच्यावर. त्यापेक्षा त्यांना जबाबदारी देऊन त्यानिमित्तानं त्यांना सतत डोळ्यासमोर ठेवता येईल. अर्थात ही माझी विनंती आहे, आग्रह नाही. जबाबदारी द्यायची. अरे देवा, युवराजने थोड्यासाठी संधी हुकणार असं दिसतंय. आता कसं बोलावं, काय करावं? काहीतरी केलं पाहिजे. हा मोका जाता कामा नये. मुजरा राजमातश्री,
मुजरा युवराजनी. याचा अर्थ काय समजावा? म्हणजे राजमातोश्रींना युवराजनींच्यामुळे बोलता आलं नाही का, की त्यांना बोलायचंच नव्हतं? आम्ही मुजरा करूनही त्या बोलल्या नाहीत, आता बघितलंही नाही. त्याचा अर्थ त्या नक्कीच चिडल्या असणार. पण बोलावं तर लागेलच, आणि काहीही करून बोलायचंच. सत्य आहे, देवाची घंटा वाजली आणि जे बोलणं होणार. दादासाहेब, महाराजे या ना. आणि वहिनीच दिसत नाहीत. त्या देवदर्शनासाठी गेल्या. हातात काय तुमच्या? काय नाही, असंच. काही नाही. दाखवा की आम्हाला, की तुमच्या वहिनी साहेबांनाच दाखवायचंय. हो, म्हणजे नाही. याचा अर्थ काहीतरी महत्वाचं आहे. तर दादासाहेब, आता तुमचं मंचकारोहण होणार आहे ना, सगळीकडे त्याचीच धामधूम सुरू झाली आहे. हो महाराज. म्हणून आम्ही हे आमच्या नावाचे तयार केलेले शिक्के घेऊन आलोय. हे बघा. आम्हाला आता हे नको आहेत, आणि तेव्हाही नकोच होते. महाराज किती समजूतदार आहात हो. केवढा थोरलेपणा आहे तुमच्याकडे. कधी कधी वाटतं आम्ही तुमचे धाकटे बंधू म्हणून का उपजलो नाही. आम्ही तुमचे धाकटे बंधू म्हणून उपजलो असतो तर आजचा काळ सुखाचा गेला असता. दादासाहेब, नाही नाही, उलट आम्ही तुमचे धाकटे आहोत याचाच आम्हाला खूप आनंद होतोय. आणि जर आम्ही थोरले उपजलो असतो तर मात्र 2 भयंकर गोष्टी घडल्या असत्या. भयंकर गोष्टी कुठल्या? एकतर आमची हक्काची मांडी गेली असती, आणि दुसरी आमची पाटकुळीही गेली असती. आणि ह्या जागेवर बसण्यात जी मजा आहे ती आम्हाला मंचकावरही वाटली नाही. हे घ्या. आणि घेऊन येताना आम्ही मातोश्रींना नाही विचारलं, कारण त्या महालातच नव्हत्या. त्या तुमच्या वहिनीसांबरोबर देवदर्शनाला गेल्या. पण त्या तर नजर कैदेत आहेत ना, मग कशा बाहेर पडल्या? आम्हीच म्हटलं जाऊन या म्हणून. देवदर्शन झालं तर बरं वाटेल मातोश्री. परंतु दादासाहेब, एका बाजूला नजर कैद आणि दुसऱ्या बाजूला ही माया. माया तर आहेच बाळराज. नजर कैद यासाठी की चुकीची माणसं भेटतात, ती भेटू नयेत म्हणून. बाळराजे, हे शिक्के ठेवा बाजूला. आमचा शिक्का तुम्ही आहात, आमचा काळी शिक्का.
आल्या, बरं झालं एकट्याच पुढे आल्या. तेव्हा त्यांना एकट्यालाच पुढे पाठव रे. या राजमातोश्री या, आता पटकन बोलायचं आणि मोकळं व्हायचं. अरे बापरे, युवराजनी काय पाठ सोडत नाहीत. आता मातोश्री, अगदी मनासारखं दर्शन झालं ना? हो ना. कित्येक दिवसांनी गाभाऱ्यात आलो आम्ही. कापुराचा दरवळ, फुलांचा सुगंध कित्येक दिवसांनी घेतला आम्ही. आम्हीही बघितलं, कितीतरी वेळ तुमची तंद्रीच लागली होती. आम्हाला माहित नाही का, पण मनाला गारवा मिळाला आमच्या. आम्हालाही खूप वाटलं. महालात बसून कंटाळला होता तुम्ही, पण आज तुमच्या मनाचा ताण गेला. खरंच हो, खूप हट्टी आहात तुम्ही. तुमच्यामुळेच आम्हाला नव्हतं वाटलं मातोश्री. युवराज परवानगी देतील ना देतील, पण त्यांनीही दिली आणि आम्हीही जोखीम घेतली. युवराजनी प्रसाद राहिलाय. अगं बाई, गडबडीत विसरलोच आम्ही. मातोश्री, येताय ना? तुम्ही जा, आम्ही इथेच थांबतो. लवकर या. ठीक आहे, आलोच आम्ही. राजमातोश्री, तुम्ही अजून इथंच? मी माझ्या देवाची वाट बघत होतो. हे पहा पंत, मला बोलू द्या राजमातोश्री. आपल्या समोर पंतांना बघून सुनबाईंना काय वाटेल? त्यांना असं तर वाटणार नाही ना की आपण मुद्दाम त्यांना बोलावून घेतलंय? नाही वाटणार. नाही कसं? वाटेल सुद्धा, कारण पंत मखापासून मंदिराच्या आवारातच आहे. आता मोठाच घोटाळा होणार. आपण नजर कैदेतून सुटलो आणि लगेच सोयरा मातोश्रींना भेटलो, तेही मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने. हा बनाव आहे असं जर वाटलं तर शंभूराजांना युवराज्ञीने एकाचं 2 करून सांगितलं तर नसती आपत यायची. देवा,